करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, एखादं फूल ज्याप्रमाणे टवटवीत असतं बघा, त्या टवटवीत दिसणाऱ्या फुलाप्रमाणे आपल्या आयुष्याला सुगंध, रंग आणि मन फ्रेश कसं राहील यांसारखं विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण फुलांमध्ये रंग पाहून, फुलांचा सुगंध आणि त्याच फुलांकडे आपलं मन हे आकर्षिलं जातं. ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोचली आहे ना, तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते. आपण विचार करतो, अरे आपण अनुभव घेतलेला नाहीये. ज्याप्रमाणे आपल्याला अनुभव येतो ना एखाद्या गोष्टीचा, एखाद्या दुःखाचा, एखाद्या प्रसंगाचा जेव्हा आपल्याला अनुभव येतो ना, तेव्हा तसाच प्रसंग ज्यावेळी येतो त्यावेळी आपल्याला काहीच वाटत नाही. कारण का, आपल्याला तो प्रसंग आपण अनुभवलेला असतो. कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणालाच ठाऊक नसते. आता विचार करा, जर आपण एखाद्या परीक्षेमध्ये 1ली पासून 10वी पर्यंत किंवा 1ली पासून 15वी पर्यंत पाहायला जर गेलो, आपण नंबर काढतच गेलो, बरोबर की नाही. पण काय झालं, शेवटी आपल्याला माहीत होतं की अभ्यास केला की पास होणारच आहे. परंतु काही अशी परीक्षा असतात ज्यावेळी परीक्षेला ते प्रश्न बघा फिरवून येतात, परंतु आपल्याला त्या प्रश्नांचं उत्तर कळत नाही. मग आपण काय विचार करतो, अरे मी ह्या पुस्तकातले सर्व प्रश्न उत्तरं पाठ करून ठेवली होती, परंतु बाहेरचे सर्व प्रश्न आले, बाहेरचं नव्हतं, ते प्रश्न फिरवलं गेलं होतं. मग आनंदाची किंमत केव्हा आहे, जेव्हा आपल्याला अपयश येतं ना, आणि त्या अपयशानंतर ज्यावेळी आपल्याला यश येतं, त्यामध्ये खरं समाधान आहे. दरवेळेला बघा, प्रत्यक्ष पाहायला जर गेलो, दरवेळेला जर आपल्या हातात बॅट असली आणि बॅट बॉल घेऊन बघा आपण प्रत्यक्षपणे मैदानात जातो, आणि दरवेळेला आपण 50 रन मारले, त्यामध्ये आनंद वाटेल का? नाही. एखाद वेळेला बघा 0वर बाद झालो, दुसऱ्या वेळेला 10 रनावर आऊट झालो, पण तिसऱ्यांदा ज्यावेळी 50 रन आपण मारतो ना, त्यावेळी जीवनाचा खरा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा उड्या मारत आपण त्या मैदानावर संपूर्णपणे बघा बॅट घेऊन नाचत असतो. कारण का, हाफ सेंचुरी केली. हीच तर खरी आनंद आहे ना, हीच तर खरी आनंदाची जादू आहे. म्हणजे समर्थाने उत्तमाचा भाग का दाखवला? एखाद्या फुलाप्रमाणे आपलं आयुष्य सुगंधी आणि रंगीबेरंगी आणि टवटवीत असलं पाहिजे. आपलं आयुष्य म्हणजे ज्याप्रमाणे बघा तो फूल जसा कोमसतं ना, तसं आपलं आयुष्य. सर्व बघा, मंदिरं जरी बंद असली तरी देवाचं नामस्मरण प्रत्यक्षपणे आपल्या कायमस्वरूपी असणं गरजेचं आहे. कारण विश्वास देवावरच आहे, बरोबर की नाही. ज्या लोकांवर आपण ठेवला होता त्या लोकांनी आपला विश्वासघात केला, परंतु परमेश्वर कधी आपला विश्वासघात करत नाही. अडचणीत ज्या ज्या वेळेला आपण होतो त्या वेळेला प्रत्यक्षपणे भगवंतानीच आपल्याला त्या संकटातून बाजूला काढलं. मार्ग सापडत नव्हता, परमेश्वरांनी मार्ग दाखवून दिला. डोळ्यामध्ये अश्रू येत होते, ते दुःखाचे होते, परंतु त्यावेळेला
नामस्मरणातून सुखाचा प्रत्यक्षपणे आनंद आणि सुखाचे अश्रू आपल्या डोळ्यामधून यायला लागले. हेच तर खरं सामर्थ्य आहे. ज्याप्रमाणे आपण सोन्याची परीक्षा 4 प्रकारांनी म्हणजे घासून, तुकडा पाडून, तापून आणि आघात करून केली जाते, तशीच माणसाची सुद्धा परीक्षा शिक्षण, चारित्र्य, गुण आणि कर्म यावर केली जाते ना. एखादा सोन्याचा तुकडा बघा, ज्यावेळी आपल्या घरामध्ये सोनं असतं किंवा रस्त्यामध्ये जाताना आपल्याला सोन्याचा तुकडा पाहायला मिळतं, सोनं असतं बघा. विचार करा, समर्थ म्हणाले पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. परंतु आपण काय करतो, पडलेली वस्तू आहे उचलतो, काय आहे तर अंगठी भेटली, मग अंगठी घेऊन आपण कुठे जातो, ज्वेलर्समध्ये जातो. मग ती आपण खरी आहे का, ती आपण चाच पडून पाहतो. आपल्याला काय कळत नाही, कारण आपल्याला अनुभव नसतं. परंतु ज्यावेळी प्रत्यक्षपणे बघा ती घासून, तुकडा पाडून, तापून, आघात करून, तेव्हा आपल्याला समजतं की बाबा ही सोन्याची आहे. म्हणजे माणसाची परीक्षा केव्हा ओळखली, आपल्या कर्माने. कर्म आपण चुकीची केले, कारण ती पडलेली वस्तू घेतली. आपल्याला आनंद झाला, आपल्याला ती वस्तू मिळाली, परंतु ती आपली नाही आहे. जी वस्तू आपली नाही आहे त्यामध्ये खरा आनंद मानायचाच नाही आहे. मग यावर शिक्षण, चारित्र्य आणि गुण अवलंबून आहे. आता चारित्र्य कसं पाहायला मिळेल, आपले गुण आणि आपले अवगुण समोरासमोर लोकांसमोर येत असतात, बरोबर की नाही. आपल्या चारित्र्यावर डाग येता कामा नये. जसं वाईट बघा, प्रत्यक्षपणे पांढरा शर्ट असतो, त्या शर्टावर एखादा डाग जरी पडला ना तर आपला मूड ऑफ होतो. मग तसंच संपूर्ण देह हा परमेश्वराचा आहे. एखादा डाग, कलंक जर लागला ना तर बघा शेवटी दुःख कोणाला होतं, परमेश्वरालाच ना. परंतु आपण काय करत असतो, ज्यावेळी शत्रूंना नेहमी माफ केलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी यापेक्षा जास्त अस्वस्थ करणारी दुसरी गोष्टच नसेल. म्हणजे काय, आपण ज्या मार्गातून गेलेलो आहोत तो मार्ग चुकला, बरोबर की नाही. असं आपल्या हातून होता कामा नये. कारण जीवनामध्ये मागे बघाल तर अनुभव मिळेल आणि पुढे बघाल तर आशा मिळेल. प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, आपण फक्त एवढंच पाहतो, जीवनामध्ये फक्त पुढेच पाहत जातो, परंतु मागचं सर्व आपण विसरून जातो. मागे आपला संपूर्णपणे भूतकाळ होता, त्या भूतकाळाला कधी विसरायचं नाही आहे आणि भविष्याची चिंता करायची नाही आहे. जो वर्तमान काळ आपण जगत आहोत त्या वर्तमान काळामध्ये आपण मागेसुद्धा पाहिलं पाहिजे, तर आपल्याला अनुभव पाहायला मिळेल. कारण अनुभव जर आपण घेत राहिलो, अनुभव पाहायला लागलो, तर प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत होईल. अनुभवासी ये प्रत्यक्षात. जर आपण एखादं कार्य केलं, त्या कार्याचं आपण बघा 1 महिना असेल किंवा 1 वर्ष जर आपण काम केलं आणि ते काम सोडून आपण दुसऱ्या कंपनीमध्ये गेलो, तर त्या कंपनीमध्ये आपल्याला मागच्या कंपनीचा जो 1 वर्षाचा अनुभव होता तो आपण सादर करू शकतो. ते सर्टिफिकेट आपण दाखवू शकतो, बरोबर की नाही. म्हणजे मागचं आपण विसरलो का, नाही विसरलो. ते काम अजून आपण करत आहोत. आणि आजूबाजूला जर पाहायला गेलो तर आपल्याला सत्य कळेल. आपल्या अंतर्मनात जर पाहायला गेलो तर आपला आत्मविश्वास वाढेल. कारण आत्मविश्वास आपला डळमळीत असता कामा नये. म्हणून आपलं आयुष्य सुगंधित असलं पाहिजे. जशी आपण देवासमोर उदबत्ती लावतो ना, अगरबत्ती, किती सुगंध वास बघा प्रत्यक्षपणे दरवळत असतं. मनाला किती खूप छान आणि प्रसन्न वाटत असतं. कारण कितीही रुपये आपल्यामध्ये जरी असले, कोट्यावधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण कुठेही मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणुसकी आणि माणसं कमवावी लागतात. किती तुझ्याकडे आहे, अहो सुख कधी विकत घेता येत नाही, बरोबर की नाही. आनंदाचा क्षण पैशाने विकत घेता येत नाही. त्यासाठी माणुसकी आणि माणसं प्रतपणे
कमवावी लागतात. सहजासहजी नाही आहे, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, नम्रपणा हा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक जरी असले तरी आयुष्यात नक्की तोच यशस्वी होतो. तेच म्हणजे नम्रपणा. नम्रपणा आपण असला पाहिजे ना. आपण बघा, नम्रतेने कधीच वागत नाही आहे. आरेतुरेची भाषा करत असतो. आपण एकमेकांना आदर देत नाही आहे. प्रत्येकाचा अनादर आपण करत असतो. कारण जीवनात अर्धं दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येत असतं आणि बाकी अर्धं दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येत असतं. म्हणून मैत्री आणि नाती हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, बरोबर की नाही? चुकीच्या लोकांवर विश्वास केव्हा ठेवला जातो? जेव्हा दुःख असतं तेव्हा. आणि सुख असतं तेव्हा बघा प्रत्यक्षपणे खऱ्या व्यक्तीवर आपण संशय घेत असतो. पण बघा, आपल्या डोळ्यामध्ये केव्हा पाणी येतं? एखादा सुखाचा क्षण आणि दुःखाचा क्षण अनुभवायला येतो तेव्हाच. आपण ते डोळ्यांनी पाहत असतो, परंतु प्रत्यक्षपणे आपल्याला ते सादर करायला वाट पाहावी लागते. कसं सांगू, कसं बोलू, मन फ्रेश कसं होईल? तुमच्या जीवनरूपी पुस्तकातील पहिल्या धड्याची दुसऱ्याच्या जीवनरूपी पुस्तकातील चालू असलेल्या 15व्या धड्यासोबत तुलना करू नका. आपण काय करत असतो? एक पुस्तक असतो, त्या पुस्तकामध्ये एकूण 20 धडे असतात, कविता असतात. मग पहिल्या धड्याची आपण तुलना करतो शेवटच्या धड्यापर्यंत. काय साध्य केलं? काहीच नाही. पुस्तक आपण वाचू शकतो, परंतु त्यातून आपण काहीतरी घेणं गरजेचं आहे ना. आपलं वाचन आणि पुस्तकाचं प्रत्यक्षपणे वाचन अखंडितपणे नियमित चालू असणं गरजेचं आहे. त्याचा अर्थ आपल्या जीवनात बघा प्रत्यक्षपणे अनुभवता आला पाहिजे. लोक तुमच्यावर दगडफेक करतील, पण तुम्ही त्यांच्यावर दगडफेक करू नका. कारण त्याच दगडांना जमा करून उत्तम प्रकारे बिल्डिंग, इमारत बांधा, बंगला बांधा, बरोबर की नाही? जशी बघा प्रत्यक्षपणे आपण चूक करत असतो आणि चुकीची शिक्षा आपल्या घरच्यांना सुद्धा मिळत असते. म्हणून असं होता कामा नये. आपल्याला टवटवीत फुलांसारखं, आयुष्यात सुगंधित अगरबत्तींसारखं आणि मनाला फ्रेश करणारं विचार आपल्या अंतरी असले पाहिजे. मग हे केव्हा पाहायला मिळेल? ज्यावेळी एखादं फूल प्रत्यक्षपणे आपल्याला झाडावर पाहायला मिळतं, त्यावेळी ते फूल तोडल्यानंतर जो आनंद मिळतो ना, रंगीबेरंगी फूल असतं, सुगंधी फूल असतं, ते पाहून आपलं मन त्या फुलाकडे आकर्षित होत असतं. परंतु त्या झाडाला फूल आणणारं प्रत्यक्ष परमेश्वर आहे, त्याची मात्र आपल्याला प्रत्यक्षपणे बघा आठवण झाली नाही. कारण त्या झाडापासून त्या फुलाला आपण अलगद बाजूला केलं. मग तसंच आपल्या या देहाला 8 विषयांपासून आपल्याला अलगद बाजूला करणारा परमेश्वरच आहे. म्हणून विश्वास ठेवणं, प्रत्यक्षात परमेश्वराच्या चरणी आपल्याला नम्रपणे निवेदन ठेवता आलं पाहिजे. मनासो हे विश्रांती आणि समाधान. जय जय रघुवीर समर्थ.